5 मिनिटात 25 बातम्यांचे सहप्रायोजक आहेत डिफेन्स करिअर अकॅडमी, छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूर। युवक युवतींनो, भारतीय सैन्यात घडवा अभिमानास्पद करिअर। अयोध्येत श्रीराम मंदिरावर ध्वजारोहण सोहळा, गोल देऊळ येथे ध्वजारोहण सोहळ्याचा उत्सव। कराडला नगरपालिका निवडणुकीमध्ये आगळा वेगळा उपक्रम, नगराध्यक्ष पदाचे सर्व 9 उमेदवार एकाच व्यासपीठावर। श्रीकांत शिंदे बुधवारपासून उत्तर महाराष्ट्र मराठवाडा दौऱ्यावर, नगर परिषद निवडणुकीसाठी श्रीकांत शिंदेंच्या प्रचाराचा धडाका। टोईंग शुल्क आणि दंड न भरता महिलेने कार पळवली, सांताक्रूझ ट्रॅफिक विभागाच्या टोईंग यार्डमधील घटना, पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे महिलेचं बेकायदेशीर कृत्य। खासदार सुप्रिया सुळेंचं राज्य निवडणूक आयुक्तांना पत्र, उमेदवारांच्या बिनविरोध निवडी संदर्भात चिंता व्यक्त करणारं पत्र। नाशिकमध्ये बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वन विभागाला 500 पिंजऱ्यांची आवश्यकता, पिंजरे खरेदीसाठी 6,50,00,000 रुपयांची गरज। अंबरनाथ पश्चिमेच्या थारवाणी गृहसंकुलात आग, अग्निशमन दल घटनास्थळी दाखल, आगीचं कारण स्पष्ट। खटल्याच्या तातडीच्या सुनावणीची तोंडी प्रक्रिया बंद, शपथ घेतल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचा महत्त्वाचा निर्णय, सुनावणीसाठी लेखी अर्ज अनिवार्य। लोणावळा स्टेशनवर रेल्वे पोलिसांची धाडसी कृती, प्लॅटफॉर्मवर अडकलेल्या प्रवाशांचा वाचवला जीव। जळगाव एमआयडीसीमध्ये 6 दुकानं फोडून 1.25 लाखांच्या रोकडसह 2 तिजोऱ्यांची चोरी, एमआयडीसी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम, घटनास्थळी दाखल, तपास सुरू। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।